शर्जील इमाम हे नाव तुम्हाला आठवतं? आत्ताच म्हणजे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये दिल्ली दंगे आणि शाहीनबाग प्रकरणामध्ये जे नाव प्रामुख्याने समोर आलेलं होतं ते म्हणजे शर्जील इमाम. JNUमध्ये PhD करणारा हा विद्यार्थी, मग विद्यार्थी नेता म्हणून त्याची प्रतिमा पुढे केल्या गेली. अतिशय बुद्धिमान, पवईला IITमधून त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं. मूळचा बिहारचा, नंतर पटण्याला शिकला शालेय शिक्षण, मग त्याच्यानंतर पवईला आणि मग आता PhD करतो. त्याआधी त्यांनी देश आणि विदेशात मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामही केलं. ही पार्श्वभूमी यासाठी सांगायची की जेव्हा जेव्हा दंग्यांचा विषय समोर येतो, काही इस्लामिक जेव्हा आतंकवादी आपण म्हणतो किंवा मुस्लिम जे दहशतवादीकडं वळणारे जे तरुण असतात त्यांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की उपेक्षेमुळे असे काही कार्यकर्ते बनतात आणि आपण त्यांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. शर्जीलच्या बाबतीत नेमकं उलटी गोष्ट आहे. तो चांगलं शिकला, उच्च शिक्षण त्याला भेटलं, त्याला देश विदेशात चांगल्या नोकऱ्या भेटल्या, त्यानंतर तो आता PhD करतो आहे. म्हणजे त्याची उपेक्षा झाली, शैक्षणिकदृष्ट्या तो मागास आहे असं कुठेही सिद्ध होत नाही. हा शर्जील इमाम 13 डिसेंबरला पहिल्यांदा त्यानं शाहीनबागच्या प्रकरणामध्ये एक भडकाऊ असं भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी शब्द असे वापरले होते की नुसतं आंदोलन करून चालणार नाही, आपल्याला रस्ते बंद करावे लागतील. 13 डिसेंबरचं ते भाषण आहे आणि नंतर बरोबर 2 दिवसांनी 15 डिसेंबरपासून शाहीनबागचं प्रत्यक्ष धरणं, म्हणजे ज्या ठिकाणी बसून त्यांनी ते रस्ता बंद केला होता ते सुरू झालं आणि त्याच्यासाठी त्याचं 13 डिसेंबरचं वक्तव्य आहे. ह्या शर्जील इमामच्या विरोधामध्ये 3-4 महिन्यांपासून पोलीस तपास करत होते. तो सापडत नव्हता. नंतर तो जेव्हा सापडला त्याच्यानंतर त्याच्यावरती एक न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यावरती तपास करत असताना त्याच्या विरोधामध्ये काही पुरावे सापडले आणि त्याच्यावरती UAPA हा जो कायदा आहे देशविरोधी दहशतवादी कारवायांच्या बाबतीतला तो लागू झाला आणि त्याला प्रत्यक्ष 2 दिवसापूर्वी तुरुंगात टाकण्यात आलं. मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा अशा गोष्टी समोर येतात, म्हणजे सफुरा झरगरचं एक प्रकरण समोर आलेलं होतं, मग तिला अटक करण्यात आली, मग ती गरोदर कशी आहे त्याच्याबद्दल मग फार मोठ्या न्यायालयामध्ये सहानुभूती आणि सफुरा झरगरला अटक केली हा किती फार मोठा गुन्हा देशातले लोक करतायत की एका सामान्य विद्यार्थिनीला अटक करतायत आणि ती गरोदर असताना असं एक नाटक केलं गेलं. मग तिला जामीन कसा मिळावा, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा विषय नेण्यात आला सफुरा झरगरचा. आता शर्जील इमाम म्हणजे एक लक्षात येतो मुद्दा असा की असे जेव्हा काही तरुण चांगले सुशिक्षित हे जेव्हा या आंदोलनामध्ये उतरतात, देशविरोधी घोषणा देतात आणि जेव्हा त्यांच्यावरती कायद्यानं कारवाई सुरू होते तेव्हा मात्र बोंब करायला सुरुवात होते. एक लक्षात घ्या, विशेषतः आता शर्जील इमामला अटक केल्याच्या नंतर जो एक मुद्दा समोर येतो आहे की सातत्यानं शाहीनबाग आंदोलनाच्या मध्ये सर्वसामान्य घरातल्या वयस्कर महिला मुली समोर आलेल्या दिसत होत्या, पण ह्याच्या मागं जे डोकं होतं ते मात्र ह्या हुशार विद्यार्थ्यांचं डोकं होतं. शर्जील इमामच्या बाबतीमध्ये त्यानं तेव्हा पण भाषण केलं. इतकंच नाही, त्या सगळ्यात मोठ्या त्याच्या भडकाऊ भाषणाबाबतीत देशभर असंतोष उसळला होता. तो असा की भारत मुख्य भूमी आणि ईशान्य भारत ज्याला आपण म्हणतो त्याला जोडणारी एक चिंचोळी पट्टी आहे पश्चिम बंगालमधली, त्याला चिकन नेक असं म्हणतात. म्हणजे अतिशय बारीक अशी पट्टी आहे ती. बांगलादेश भारतातून वेगळा, म्हणजे पाकिस्तान वेगळा झाला, त्याच्यानंतर मग बांगलादेशाची स्वतंत्र निर्मिती झाली. त्या काळामध्ये भारताचा एक खूप मोठा भूभाग बंगालमधला निघून गेला. जसं पंजाबची फाळणी झाली, भारताची फाळणी झाली, ही मूलतः पंजाब आणि बंगाल यांची फाळणी आहे. बंगालच्या फाळणीतला जो भाग ज्याला पूर्व बंगला म्हणतात, म्हणजे आताचा बांगलादेश, आणि पश्चिम बंगाल म्हणजे जो आपल्याकडे शिल्लक आहे तो, ही चिंचोळी पट्टी शिल्लक राहिली. आणि आसाम, तेव्हा शर्जील इमाम असं म्हणाला होता की 5 लाख लोक जर आले आणि जर माझ्यासोबत आले आणि रस्त्यावर बसून राहिले तर हम आसाम को भारत से काट सकते हैं, हमेशा के लिए काट सकते हैं, हमेशा के लिए नहीं, कम से कम कुछ महीनों के लिए काट सकते हैं, असं त्याचं ते वाक्य होतं. हे त्यानं वक्तव्य दिलं. इतकंच नाही, जेव्हा त्याच्यावरती मग न्यायालयामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्याच्यावरती खटले दाखल झाले, तो गायब होता. गायब असताना सुद्धा परत एकदा 23 तारखेला म्हणजे जानेवारीमध्ये, म्हणजे आधी डिसेंबरमध्ये बोलला, जानेवारीच्या सुरुवातीला बोलला, परत एकदा तो बिहारमध्ये गयाला सुद्धा असं म्हणला होता की आता न्यायालयात केस दाखल झालेली आहे, आपल्या हातामध्ये फक्त 4 आठवडे आहेत, 28 दिवस फक्त आपल्या हातामध्ये आहेत, आम्ही असं काही आंदोलन करू सरकार को छोडो, म्हणजे सरकार को छोड़ दो, हम कोर्ट को भी नानी याद दिला देंगे, असं त्याचं ते भाषण आहे. ही सगळी भाषणं आत्तासुद्धा यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या वक्तव्यांसाठी म्हणून त्याला नंतर मग आता त्याच्यावरती खटला दाखल करून तुरुंगात टाकण्यात आलं.
त्याची बाजू घेणारे नेहमी असं सांगतात की तुम्ही त्याच्या बोलण्याचा चूक अर्थ काढता आहात. खरं तर ही भाषणं सर्वसामान्यांसाठी आजसुद्धा उपलब्ध आहेत. कोणी पहा, यांची भूमिका स्पष्ट देशविरोधी आहे असं दिसून येतं. इतकंच नाही, या निमित्तानं जे काही सुशिक्षित सगळे तरुण होते, विशेषतः JNUमध्ये शिकणारे, जामिया मिलियामधले, अलीगड विद्यापीठातले, या सगळ्यांना जाणीवपूर्वक पुरोगामी चळवळीनं अशा काही पद्धतीनं समोर आणलं, अशा काही पद्धतीनं ह्या सगळ्या देशविरोधी चळवळीमध्ये त्यांना ओढलं आणि त्यांची प्रतिमा समोर अशी केली की हे हुशार विद्यार्थी आहेत, हे तर फार मोठे चांगले हे आहेत, आणि तरी तुम्ही त्यांच्यावरती कारवाया करता. आणि जेव्हा प्रत्यक्ष कायद्यानं यांना एकेकाला आतमध्ये टाकायला, उमर खालिद असो, शेहला राशिद असो, आता हा ज्याला अटक केली तो शर्जील इमाम असो, सफुरा झरगर असो, नताशा नरवाल आणि देवांगिना कालिता असो, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा की चांगले सुशिक्षित विद्यार्थी अशा चळवळीमध्ये आले, त्यांना जाणीवपूर्वक आणल्या गेलं, समोर केलं गेलं, नेते म्हणून समोर केलं गेलं आणि त्यांच्या आडून एक देशविरोधी कारवाया करण्यात आल्या. इतकंच नाही, एक नाव पण तुम्हाला आठवत असेल, शाह फैजल नावाचं, की जो 2010मध्ये IASमध्ये भारतामध्ये टॉपर झाला होता स्पर्धा परीक्षामध्ये. एक मुस्लिम तरुण, काश्मीरमधला तरुण समोर येते म्हणून त्याचं विशेष कौतुक झालं होतं. त्यानंही 2018मध्ये आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन तो या चळवळीमध्ये उतरला होता, एक पक्ष स्थापन केला होता आणि काश्मीरमधल्या राजकीय चळवळीमध्ये मी भाग कसा घेणार आणि मी ह्या प्रस्थापित भारतीय जनता पक्ष मोदी यांच्या विरोधामध्ये कसं काम करणार. तेव्हा पुरोगाम्यांनी त्याचंही कौतुक केलं होतं. कन्हैया कुमारचं आपल्याला उदाहरण माहिती आहे, त्यांनी लोकसभा निवडणूक पण कम्युनिस्ट पक्षाकडून लढवली. जिग्नेश मेवाणी हे नाव आपल्या लक्षात असेल, त्यानं सुद्धा अशाच पद्धतीची विधानं केलेली होती. इतकंच नाही तर मोदींना त्यांनी तेव्हा सल्ला असा दिला होता की त्यांचं वय झालेलं आहे आता, और उन्होंने हिमालय में जाके हड्डियाँ गलानी चाहिए, म्हणजे तुम्ही आता संन्यास घ्या आणि तिकडं निघून जा. या सगळ्यांना माध्यमांनी का मोठं केलं होतं? यांनी कुठली पक्ष संघटना गांभीर्यानं मोठी केली होती का? यांचा लोकशाहीवरती मुळात विश्वास आहे का? म्हणजे असं आता लक्षात येतं आहे की विद्यार्थी नेते आणि मध्यमवयी काही नेते, ज्याच्यामध्ये हार्दिक पटेल येतो, जो पटेल आरक्षणासाठी, ज्याला आता काँग्रेसनी प्रदेशाध्यक्ष केलेले. अजून एक नाव गुजरातमधलं समोर आलं होतं, अल्पेश ठाकूर, आणि तो नंतर सरळ भाजपमध्ये निघून गेला. जिग्नेश मेवाणी, कन्हैया कुमार, शेहला राशिद, आता अटक केलेली शर्जील इमाम. तुम्हाला सातत्यानं असं दिसेल की अशी काही नावं जाणीवपूर्वक समोर केल्या गेली, यांच्या आडून असं सांगितलं गेलं की बाबा हे सगळे कसं अस्वस्थतेला तोंड फोडत आहेत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती लढत आहेत, देशाच्या प्रश्नावरती कसे समोर येत आहेत आणि प्रत्यक्षामध्ये देशविरोधी देशविघातक कृत्यांमध्ये ही लोक कसे अडकलेली होती. हे नुसते आरोप करणं वेगळी गोष्ट आहे. शाहीन बागच्या नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, म्हणजे मोबाईलवरचं चॅटिंग असो, म्हणजे व्हॉट्सअपवरचं मोबाईल कॉल रेकॉर्डिंग करताना तिथलं स्थळ कुठलं आहे ते असो, किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे CCTV कॅमेरे असो, काही जणांनी प्रत्यक्ष आपापल्या मोबाईलमध्ये केलेलं शूटिंग असो, ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा आधार करून ह्यांच्या कारवाया कशा देशविघातक आहेत, ह्यांची भाषणं कशी भडक आहेत, हे सगळं जेव्हा समोर येत गेलं आणि प्रत्यक्ष यांच्यावरती कारवाया करण्यात आल्या. न्यायालयामध्ये यापूर्वी काय व्हायचं की अशा पद्धतीच्या जेव्हा कारवाई व्हायच्या तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना सुटण्यासाठी फटी ठेवल्या जायच्या आणि हे सुटायचे. पहिल्यांदाच असं घडतं आहे शाहीन बागच्या प्रकरणाच्या नंतर की न्यायालयीन पातळीवरती, कायद्याच्या पातळीवरती, तपास यंत्रणा, ह्या सगळ्याची इतकी एक कडेकोट व्यवस्था केली गेलेली आहे की त्याच्यामध्ये एक अडकत चाललेली आहे. आणि आता तुम्ही हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दडपू पाहतात या नावाखाली जेव्हा आंदोलन, जेव्हा आवाज उठवत होते, त्या सगळ्यांची बोलती आता बंद झालेली दिसते आहे. ती यासाठी की न्यायालयांच्या मध्ये खटले दाखल झाल्याच्या नंतर ज्या एका वैध अशा कायदेशीर परिभाषेमध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल करून ती कारवाई केली जाते, ह्याचं कोणाकडे उत्तर नाही. एकीकडे प्रशांत भूषणसारखे जे वकील आहेत की जे न्यायालयाचा अवमान करतात आणि तरी सांगतात की मी माफी मागणार नाही, आणि ते कसे गांधीवादी आहेत. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा वापर यापूर्वी फार वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं असा केला गेला की जेणेकरून त्याचा एक पोरखेळ बनला आणि कुठली गोष्ट न्यायालयात न्यायची आणि अडकून ठेवायची. अगदी अर्बन नक्षल ज्यांच्यावरती आरोप आहे अशा आनंद तेलतुंबडे यांना जामीन मिळावा म्हणून 14 महिने खेटे घातले गेले न्यायालयात, पण त्यांना, पोलिसांना, तपास यंत्रणाला त्यांना हात लावता नाही आला. ह्या सगळ्यांवरती आता गेल्या काही दिवसांपासून रीतसर खटले दाखल करून, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून, त्यांना काही जणांना त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पोलीस कस्टडीमध्ये घेतलं जातं आहे, काही जणांना तुरुंगवास होतो आहे. शिक्षा अगदी आता प्रशांत भूषणला अवमानना या निमित्तानं शिक्षा होईल आणि बाकीच्यांना त्यांच्या याच्यासाठी शिक्षा होती. म्हणजे ज्यांच्या आडून
हे सगळे पुरोगामी लपत होते आणि त्या निमित्ताने आणि एरवी भाषण करताना काय म्हणायचे की संविधान बचाव, घटना कसे हे सध्याचे असलेले सत्ताधारी मोडायला निघालेले आहेत, आम्ही कसं संविधान बचावाच्या बाजूनं आहोत. आणि प्रत्यक्षात यांची कृती सगळी संविधान विरोधी होती, घटनाविरोधी होती, देशविरोधी होती. आता शर्जील इमामला आतमध्ये घेतल्याच्या नंतर सफुरा झरगरला तात्पुरतं सध्या तरी तिच्या गरोदरपणामुळे जामिनावरती सोडलेलं आहे, पण तिच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. उमर खालिदला अटक केलेली आहे. या सगळ्यांमुळं आता अडचण अशी झालेली आहे, यांच्या आड लपणाऱ्या पुरोगाम्यांची किंवा यांचं समर्थन करणाऱ्या पुरोगाम्यांची, की ह्याला कायदेशीर भाषेमध्ये उत्तर काय द्यायचं आहे. एरवी भाषण करणं ही वेगळी गोष्ट आहे, एरवी त्याच्यावरती लेख लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे अगदी फेसबुकच्या वरच्या 4 फक्त लोकांच्या पोस्ट घेऊन वॉल स्ट्रीट जर्नलवरती एखादा लेख येतो आणि तो लेख घेऊन हे सगळे असं म्हणतात की बाबा सोशल मीडिया कसा आमच्या विरोधात आहे. हे म्हणणं ठीक आहे, हे असे लेख लिहिणं पण ठीक आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष कायद्याची वेळ येते, जेव्हा तुम्हाला पुरावे द्यावे लागतात आणि त्यावेळेस तुम्ही कमी पडता. इतकंच नाही तर तुमच्या स्वतःच्या कारवाया कशा देशविरोधी आहेत हे जेव्हा सिद्ध होतं, तेव्हा याच्यापैकी कोणालाही उत्तर द्यायला शिल्लक राहत नाही. शर्जील इमामला पाठीशी घालणारे कितीतरी लोक होते. इतकंच नाही, आता जेव्हा जेव्हा त्या सगळ्या प्रकरणामध्ये याच्यानंतर जेव्हा बेंगलोरचं प्रकरण समोर आलं, त्याच्याही बाबतीमध्ये जे CCTV फुटेज उपलब्ध आहेत, ज्यांनी अशा पद्धतीचे भडकाऊ भाषणं तर नाही सोडा, प्रत्यक्ष कृती केलेली आहे आणि त्यांचे जेव्हा फुटेज उपलब्ध आहेत, जेव्हा त्यांची ओळख पटल्या जात आहे आणि त्यांच्याकडून ह्या दंग्यांमध्ये केलेली त्यांनी जी नुकसान आहे त्याची वसुली केली जात आहे, आणि मग आता मात्र हे सगळे असे यासाठी घाबरून गेलेले आहेत, बॅकफूटवरती आलेले आहेत. ह्यांचे म्हणजे एका अर्थाने पराभव व्हायला सुरुवात झालेली आहे की आता यांच्याकडं काही उत्तर नाही आहे. दंगे करत असताना जो सापडला तो हिंदू आहे का मुसलमान आहे ह्याची चर्चा नंतर, पण जो सापडला आणि तो दिसतो आहे तेव्हा त्याच्याकडून वसुली केली जाते आहे. ज्यांची भाषणं आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात, ज्यांनी लिखाण केलेलं आहे त्यांचा जाब विचारला जातो आहे, आणि हे सगळं कायद्याच्या चौकटीमध्ये राहून होतं आहे. दुःख हे आहे की एरवी संविधान बचाव म्हणत असताना, कायदा महत्त्वाचा आहे म्हणत असताना, देश आम्हाला महत्त्वाचा म्हणत असताना त्या विरोधामध्ये सगळं कारवाई करता येत होती आणि त्यासाठी एक कायदेशीर फटी आधीच्या प्रशासन असो त्या सगळ्यातून शिल्लक ठेवल्या जात होत्या, पण आता मात्र अशा शिल्लक राहत नाहीत. कडेकोट बंदोबस्त केला गेलेला आहे आणि ह्याच्यातून अशा रीतीनं पसार होण्याची शक्यता नाही. शर्जील इमामच्या अटकेनं हेच सिद्ध केलेलं आहे की आता अशा पद्धतीच्या देशविरोधी कृत्यांसाठी कुणालाही काय म्हणतो आपण ज्याला हिंदीमधला एक शब्द आहे, बक्षला जाणार नाही आणि त्याला या प्रक्रियेला तोंड द्यावं लागेल आणि शिक्षा भोगावी लागेल. त्यामुळे आता यापुढे सर्वांनी जागरूकपणे असे जे काही करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक आवाज वैधरित्या उठवला पाहिजे आणि ह्यांचे गुन्हे सर्वसामान्य पातळीच्या लोकांनी सुद्धा शासनाच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.